कसं काय चाललं? बरं आहे ना? बरं आहे बरं आहे. चांगलं आहे ना भाऊ? खुशाले. अण्णा जाधव, हो. तुम्हाला किती मुलं आहे? 4 मुलं आहे 4. 4 मुलं आहे. हा. तुम्हाला माहित नाही का शासनाची काय योजना आहे? हम दो आणि हमारे दो. मला पण 2च मुलं आहे. मी शासनाचा नियम पाळणारा माणूस आहे दादा. तुला माहिती आहे आता काय नवीन नियम निघाला तो? हम दोन हमारा एक. मला पण 2 पोरं आहे. एक राम्या आणि दुसऱ्याचं नाव आहे श्याम्या. दोघं कुठं हिंडत द्या काय करीत द्या त्यांचा तपास नाही. गावात त्यांना कवडीची किंमत नाही. पण माझं लहान पोरग लय हुशार आहे. ते मुंबई, पुणा, नागपूर, दिल्ली, गोवा इवानानी हिंडत राहत. मोठमोठे सौदे घेत. लय हुशार पोरग आहे माझं. पाहतो कुठे काय भाऊ. ए भाऊ, अरे रामा रामा, अरे कुठे दादा तू? ए रामा, अरे रामा रामा. ए पोरा, काय रे कुठं गेला होता? वर वर कायला गेला होता? तिकीट आणायला. तिकीट अरे माझ्या पैसे आहे ना अर्ध तिकीट. अर्धे सगळे बंद करायचे. बंद करायचे? लय झाले डुप्लिकेट. असं म्हणतो? 40 वाला म्हणतो मी 60. 60. 50 वाला म्हणतो मी 60. 60. 60 वाला म्हणतो मी 60. 60. तिकीट अर्ध बर. होतो कंडक्टर वर ताट. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्या झेडपीच्या डॉक्टरवर दबाव आणून बर. डुप्लिकेट दाखले आणले असं म्हणतो? आणि जास्त अर्धे तयार झाले. बर. त्याच्यामुळं ह्या अर्ध्यांसाठी आम्ही एक योजना आणली. अरे वा 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 वा. कोणती योजना आणली रे भाऊ? योजना एकदम भारी आहे दादा. कोणती आहे? पण त्याला अर्धे जास्त माणसं पाहिजे. तुला किती माणसं पाहिजे? 55चं टार्गेट आहे पहा आपलं. अख्खं 55 पाहिजे? हो. अरे हे काय माझ्या समोर 50 बसेले बर. आणि इथं माझ्या साईडनी 5 तर आहेत. मग आपल्याला फुल गाडी झाली पाहिजे 55ची. गाडी फुल भरणार दादा. हा, तर आता तुमच्या अर्ध्यांसाठी योजना आम्ही कशी आणली? आता कोणती योजना आणून राहिला? सगळे अर्धे गोळा करायचे. गोळा करायचे. गाड्या सगळ्या ब्रेक फेल. ब्रेक फेल. ड्रायव्हर कंडक्टर रिटायरमेंटचे घ्यायचे. रिटायरमेंटचे घ्यायचे. पेन्शन लागू होतील असे. बर. सगळे अर्धे गाडीत बसवायचे. बसवायचे. रत्नागिरी मार्गे काढायचे. काढायचे. मुरुड जंजिरा. जंजिरा. आमची काय टूर बीर काढितो का काय? टूर काढितो टूर. अरे वा वा. योजनेचं नाव माहितीये काय आहे? काय आहे रे भाऊ? गेले तर तुमचे, बर. आले तर आमचे. ए, म्हणजे काय आमचा तिकडच कार्यक्रम करीतो का काय? मग लोकसंख्या कमी करायसाठी जालीम उपाय हा. अरे चांगला उपाय आण काहीतरी. आता आपल्याला एक कारखाना टाकायचा. कारखाना? अरे आपल्याकडे काय एवढे पैसे का कारखाना टाकायला? अहो कारखाना उसाचा नाही बाबा. कशाचा कारखाना टाकीतो? आपल्याला पाण्याचा कारखाना टाकायचा. पाण्याचा कारखाना म्हणतो? मिनरल वॉटर. मिनरल वॉटर. शुद्ध घाण पाणी. शुद्ध घाण पाणी. लोकांचं शुद्ध पाणी. लोकांचं शुद्ध पाणी. आपलं शुद्ध घाण पाणी. आपलं शुद्ध घाण पाणी. त्यांच्या पाण्यात आपलं पाणी. त्यांच्या पाण्यात आपलं पाणी. पिणाराची तानातानी. पिणाऱ्याची तानातानी. आणि आपली मात्र आबादानी. वा 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 वा. हुशार रे तू. असा धंदा करायचा. चांगला धंदा आहे तुझा. आपल्या कंपनीचं नाव आहे 3 in 1. 3 in 1. 3 in 1. 3 in 1. बाटली वेगळ्या कंपनीची. वेगळ्या कंपनीची. बुचन वेगळ्या कंपनीचं. उचन वेगळ्या कंपनीचं. पॅकिंग तिसऱ्याच कंपनीचं. पॅकिंग तिसऱ्याच कंपनीचं. आणि पाणी भलत्याच ठिकाणचं. भलत्याच ठिकाणचं म्हणजे कुठलं? जिथं संपलं तिथं भरायचं. असं? आपलं शुद्ध घाण पाणी आहे ना. बरोबर आहे. कुठं भरलं तर काही अडचण आहे का? बिलकुल नाही. आणि आपल्या बाटलीवर शब्द लिहिताना हा. शुद्ध शब्द मोठा. मोठा. पाणी शब्द मोठा. मोठा.
घाण शब्द घाण. इतका घाण का वाचणाऱ्याच्या डोळ्याला झाला पाहिजे ताण. आणि लगेच लागली पाहिजे पाणी पिणाऱ्याला तहान. बरोबर आहे. आणि आपला पाण्याचा शेल एकाच ठिकाणी होणार. कुठं होणार? जे रेल्वे स्टेशन जंक्शन असेल, जंक्शन, दौंड, दौंड, मनमाड, मनमाड, वर्धा, वर्धा, मुंबई, मुंबई, पुणा, पुन्हा. अशा ठिकाणी आपल्या बाटल्या विकायच्या. वा 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 वा. आणि पॅसेंजर गाडीला एकही बाटली विकायची नाही. बिलकुल नाही. जी गाडी अर्जंट जात असेल, अर्जंट जात असेल, एक्सप्रेस, एक्सप्रेस, मेल, मेल, झेलम, जलम, गाडी आली, गाडी आली, बाटली विकली, बाटली इकली, बाटली विकली, बाटली इकली, गाडी सुटली, गाडी सुटली, गाडी सुटली, गाडी सुटली, बाटली फुटली, बाटली फुटली, बाटली बोगस, बाटली बोगस, बाटली फेकली, बाटली फेकली, गाडी गेली, गाडी गेली, बाटली उचलली, बाटली उचलली, परत भरली, परत भरली, पॅकिंग मारली, पॅकिंग मारली. शेल चालू. तुला सेंट्रल जेल माहितीये का? सेंट्रल जेल मला काय करीन? तुला माहित नाही? मला ठेवणार नाही. अरे फास्ट गाडीला बाटल्या ऐकायच्या नाही. मग जास्त वाढून थांबणाऱ्या गाडीला जर बाटल्या ऐकल्या बर. तर आपला चांगला धंदा होईल. जास्ती वाढूळ थांबणाऱ्या गाडीला बाटल्या इकायच्या नाही. पॅसेंजर गाडी एका स्टेशनहून कधी कधी 2-2 तास उशिरा धावती. आणि जास्ती वाढूळ थांबणाऱ्या गाडीला जर गढूळ पाणी इकलं तर राखीसह तुमचा कार्यक्रम स्टेशनवरच उरकून जाईल. त्याच्यासाठी आपण जी अर्जंट गाडी जात असेल अर्जंट त्या गाडीला बाटल्या इकायच्या. ऐकायच्या. आणि सेंट्रल जेलची भीती मला अजिबात नाही. का बरं? कारण हे प्रोडक्शन मी तुमच्या नावाने काढणार आहे. ए, पोरा. मी काय येडा आहे का तिकडे जाऊन बसायला? म्हातारा इथं राहिलं काय तिथं खपलं काय? काय फरक पडतो? का रे? हा, अरे ते आपलं दुसरं बावळट कुठं? ते दुसऱ्या बावला ठिणत दिंड्या करीत, वाऱ्या करीत, पंढरीची वारी, त्र्यंबकची वारी चालू राहते. त्याच्या वाऱ्या गेला असं त्र्यंबकेश्वरला. आता यात्रा आली ना निवृत्तीनाथाची. बरोबर आहे. त्याला बोलव कुठं आहे का पाय जरा. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. हा तुकाराम, 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 तुकाराम. तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की याचा दम उचमळतो. हा भाऊ, कशाला मारत रे देवाकडे? इकडे म्हातारा मारायला लागला. अरे मला जरा बीपीची गोळी दे. बीपीची गोळी सकाळी देऊ, आता मेडिकल बंद आहे. काय म्हणतो रे हा?
मेडिकल बंद. मेडिकल बंद आहे. हा, याच्या ज्ञानोबा तुकारामच्या नादी लागायचं नाही. बिलकुल लागायचं नाही. आपण दोघं पिक्चरला जाऊ. अरे वा 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 वा. वा 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 वा. तुला माहितीये ना मला कोणाचा पिक्चर आवडतो ते? कोणाचा? मला रवीना टंडनचा पिक्चर आवडतो. अक्षय कुमार रवीना टंडनचाच पिक्चर आवडतो. चालता का पिक्चरला? अरे पिक्चर नाही, आपण कीर्तनाला जाऊ. म्हातारा उचकन कीर्तन बंद. कीर्तनाला एवढ्याच्या जीवाचा उद्धार करतो का तिकडं? म्हणजे कीर्तनाला नेतो. कीर्तनाला जायचं नाही. बिलकुल नाही. आपण तमाशाला जाऊ. अरे वा 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 वा. वा 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 वा. माझ्या लहान्या पोराला माझ्या सगळ्या आवडी निवडी माहिती आहे. तमाशाला कोणाच्या जायचं? तुला माहिती आहे ना मला कोणाची गंमत आवडती ते? कोणाची गंमत ती आवडती? इठाबाई नाही का? हा, इठाबाई. इठाबाई बर. नारायणगावची. आय आय. तिची पोरगी नाही का ती मंगला बनसोडी आहे. बर. मला तिचीच गंमत आवडती. पाय कंबर मोडे म्हणे मंगाला बनसोडे. चालतं का तमाशाला? अरे तमाशा मेमाशा नाही, मला मठ बांधायला पैसे द्या. मठ बांधायला? तिकडं जाय मठ बांध. वावरात जाय मठ मूग कुळी हिरूड बांध ना. इकडं मठ बांधतो. हा डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट वारकरी. डुप्लिकेट हा, याचं भजन ऐकलं तुम्ही? कसा म्हणतो हा भजन? अहो, हा जर दिंडीत गेला हा लोकांकडून पैसे गोळा करतो बर. आणि भजन म्हणतो कसा? कसा म्हणतो हा? पंढरीच्या पांडुरंगा, पंढरीच्या पांडुरंगा, दे रे दर्शन श्रीरंगा, दे रे दर्शन श्रीरंगा. मनी आस आहे मला रे तुझा ध्यास आहे. 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 एखाद्या वस्तीवर गेला, गेला. याला जेवायला मिळालं. बर. तिथं गेल्यावर काय म्हणतो त्या लोकांना? काय म्हणतो रे हा? पंढरीला जाऊया रे, पंढरीला जाऊया. 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 विठू आणि रखुमाईचं दर्शन घेऊया. 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 पंढरीला जाऊया रे, पंढरीला जाऊया. पंढरीला जाऊया रे, पंढरीला जाऊया. अहो एवढंच नाही, बर. कॉलेजचे पोरं जरी याला भेटलेत, काय म्हणतो हा? कॉलेजच्या पोरांना सुद्धा सोडित नाही. असं म्हणतो? कॉलेजच्या पोरांकडून सुद्धा पॉकेट मनी असतो ना, हा. त्यांच्या सुद्धा माल गोळा करून घेतो. लईच बेकार आहे रे हा. त्यांना भजन कसं म्हणून दाखवतो? कसं म्हणून दाखवतो? हा पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतो. 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 मृदुंगाच्या तालावरी, मृदुंगाच्या तालावरी दिंडी संग चालतो, दिंडी संग चालतो. विठ्ठल जय जय हरी, विठ्ठल जय जय हरी. विठ्ठल जय जय हरी. विठ्ठल जय जय हा हरी. पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतो. 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 आणि याला जर खरे वारकरी भेटले भेटले. तर त्या खऱ्या वारकऱ्यात जर घुसायचं ठरलं बर. तर
तर त्यांच्यात गेल्यावर काय भजन म्हणतो? काय म्हणतो रे हा? सोहळा सजला मृदुंग वाजला हरिनामाची गोडी. सोहळा सजला मृदुंग वाजला हरिनामाची गोडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात ते फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात ते फुगडी. सोहळा सजला मृदुंग वाजला हरिनामाची गोडी. सोहळा सजला मृदुंग वाजला हरिनामाची गोडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात ते फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात ते फुगडी. हा, फुबाई फू, फुगडी फू, खेळतात संत फुगडी फू. ओ बाय फू फुगडी फू खेळतात संत फुगडी फू. फुबाई फू, फुगडी फू, खेळतात संत फुगडी फू. ओ बाय फू फुगडी फू खेळतात संत फुगडी फू. दुःख ते हरलं मन हे बहरलं गर्दी ही दुथडी. दुःख ते हरलं मन हे बहरलं गर्दी ही दुथडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात ते फुगडी. पहारिंगण पडलंय गावामध्ये संत खेळतात ते फुगडी. असं भजन म्हणतो. चांगलं भजन म्हणतो रे हा. आता आम्ही असं ठरवलं, कसं ठरवलं? म्हणलं तुमचं लग्न करून टाका. वा 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 वा. वा 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 वा. आता आम्ही दोघांनी विचार केला. काय विचार केला? तुमच्या 7 बायका झाल्या, 7 बायका झाल्या. आमच्या 7 आया झाल्या. बरोबर आहे. तुम्हाला बायको ठिकाणा, बायको ठिकाणा, आम्हाला आई ठिकाणा. आई ठिकाणा. तुमचं सोयीला लागाना, सोयीला लागाना, तवर आम्हाला कोणी पोरी देईल. पोरी देईना. तुमचे लग्न करता करता याचा पार खोडवा झाला. झाला. मी सुद्धा दाती लागून गेलो. पण म्हाताऱ्याच ठीक नाही तर पोरांना कोण विचारित. त्याच्यासाठी म्हणलं तुमचं 8वं लग्न करायचं. मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा. मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा. तुमचं 8वं लग्न करायचं, करायचं. पण त्याच्या 2 अटी. आता कायला आटी तटी घालून राहिला रे? अटी तटी शिवाय लग्न होत नाही. तुमच्या लग्नातली पहिली अट, तुमच्या लग्नात तुमचे वरबाप आम्हीच. नो प्रॉब्लेम. वरमाया आम्हीच. नो प्रॉब्लेम. कलवरे आम्हीच. नो प्रॉब्लेम. सगळं काही. हे जमायचं नाही. कसं काय जमायचं नाही? नवरदेव फक्त मीच मीच मीच. पाहिला का नवरदेव फक्त मीच मीच मीच. मी तेच म्हणत होतो, सगळं काही आम्ही, फक्त नवरदेव तुम्ही. याचे पार आता डोळे मीच 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 करू राहिले, तरी म्हणतो नवरदेव मीच मीच मीच. तुमच्या लग्नातली दुसरी आट. कोणती आठ घालून राहिला? तुमच्या नावावर असणारे 7-12चे उतारे, बँकेचे पासबुक, लॉकरच्या चाव्या, बँकांचे शेअर्स सगळे आपल्या दोघांच्या नावावर झाले पाहिजे. नाही जमत? नाही ना. गेलं. जाऊ दे. बर तू एक काम कर, बर. नवरीच्या घरी जायचं, हा नाही तर इथून जाऊन फॅक्स करायचा. बर. नवरीच्या तिकडे फॅक्स कळून द्यायचं का आमचं कॅन्सल झालं, तुम्ही दुसरा नवरदेव पाहून घ्या, लग्न लावून घ्या. ए पराव, गायला कॅन्सल बिन्सल करून राहिले रे. आता तुम्ही तिकडे मरून राहिले, मग कॅन्सल नाही करू, मग काय करू? नवरदेवा तयार नसल्यावर करत्या काय त्या लग्नाला? अरे माझ्या लग्नात जेवढा रोकडी ना, बर, तो सगळा तुम्हाला देईन. रोकड हा. म्हणजे? अरे माझ्या लग्नाचा जेवढा हुंडा येईन ना, हा, तो सगळा तुम्हाला देईन ना मी. हुंडा? काय कवळा नवरदेव? हुंडा म्हणल्यावर आम्हाला दोघं लई लंगर दांडा काढतील लोक. तुला देता येईल का चाव्या? काय रे देऊन टाका. असं म्हणतो? हा.
नंतर तुझं पाय बर का, नाही तर रडत बशीन तिकडं. ये घ्या जाव्या. घे. काय म्हणतो रे हा? तो म्हणतो आपण शेजाऱ्याचा बांध कापू. अरे नुसता बाण नका कापू, मग चांगला नांगर घेऊन वखरून टाका. हा वखरून नाही, मोठे मोठे खड्डे घेऊ. गायला खड्डे घेऊन राहिला. तुम्हाला काम येतील ना पुढे ते खड्डे. गायला पाणी अडवा, पाणी जिरवा, हा. आहे का नाही? म्हाताऱ्या माणसांना काय काम राहते नंतर, त्याच्यासाठी ते खड्डे म्हणले. चांगल्या शासनाच्या योजना राबव. हा म्हाताऱ्याच्या लग्नात सामान आणलं का सगळं? हा आणलं. 1.5 किलो सुतळी, आणली. 25 पानं, आणले. मुरमुऱ्याच्या पिशव्या, आणले. सुट्टी चिल्लर, आणली. गुलालाच्या पिशव्या. ए बरो, अरे कायला लागू राहिली रे ती 1.5 किलो सुतळी, त्या सुट्टी चिल्लर आणि गुलालाच्या पिशा. माझा काय शेवटचा कार्यक्रम करता का काय? तुला नाही कळायचं कशाला लागते 1.5 किलो सुतळी? कशाला लागून राहिली? समजा आपण लग्नाला गेलो, लग्नाला गेलो, लग्न लागलं, लग्न लागलं, वऱ्हाड निघलं, वरण निघलं, बिरहाड पोत्यात भरलं, पोतात भरलं. पोते बांधायला सुतळी लागेल का नाही? बरोबर आहे. आता ज्याचं 8वं लग्न आहे त्याच्या लग्नात कमी भांडी येतील का? हा 1.5-2 किलो सुतळी पुरेल का तेवढी तरी ती? खरी गोष्ट आहे, पण ती गुलालाच्या पिशान ते 25 पानं घायला लागून राहिले. 25 पानं. आता तुमचं का पहिलं लग्न आहे का? मग समजा आता तुम्हाला हळदीच्या ठिकाणी पाटावर पाय देऊन उभं राहायचं, मग तिथं तुम्हाला पान सुपारीचा इडा ठेवा लागेल का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी लागा त्या 25 पानं. आणि गुलालाच्या पिशव्या खायला घेऊन राहिला. आता गुलालाच्या पिशव्या म्हाताऱ्याच्या लग्नात पोरं सोरं नाचतील का नाही? मग नाचणारावर गुलाल उधळायला. आणि सुट्टी चिल्लर. आता सुट्टी चिल्लर लहान लहान पोरं नवरदेवाला त्रास देतील का नाही बाबा? मग त्या लहान पोरांना तर तुझ्याकडे आले, कोण म्हणशील कुल्फी घे, चॉकलेट घे, पोंगा घे, आमकच घे, धमकच घे. मग त्यांना काय 100-100च्या नोटा वाटितो का? त्याच्यासाठी चुट्टी चिल्लर असली ना, ठोकळे घे, ठोकळा वय मोकळा, घे ठोकळा वय मोकळा, घे ठोकळा वय मोकळा. म्हातारा मोकळा आणि पोरगा मोकळा. मला हे पण समजलं, हा पण ते तू सरपण गायला घेऊन राहिला. सरपण आता गव्हर्नमेंटनी गॅस सिलेंडर बाहेर न्यायला बंदी केली का नाही? हा बरोबर. मग आता वऱ्हाडी मंडळी जाती खायासाठी, हा. नवरदेव जातो नवरीसाठी. बरोबर. त्याच्यासाठी वऱ्हाडी मंडळीला जर निम्या रस्त्यात नाश्ता बनवायची वेळ आली, सरपंच जर आपण बरोबर घेतलं, 3 दगडाची चूल केली का नाश्ता तयार. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यासाठी घेत सरपंच. आणि ते मुरमुरे गायला घेऊन राहिला. मुरमुरे. आता समजा लग्न लागलं, तुम्ही नवरदेव नवरी होम हवनाच्या कार्यक्रमाला बसले. ओम स्वाहा, ओम स्वाहा, ओम स्वाहा. यज्ञात आहुती टाकायला लागते ते मुरमुरे. खरी गोष्ट आहे. आता आपल्या लग्नाला जायचं, लग्नाला जायचं. सामान काढ. ते फेटा काढून टाकते पोरगी म्हशी का बावळट दिसत. हा भाऊ, हा? ए भाऊ, वाव. माझी चांगली हेअर डाय करून घे बर का. हा हेअर डाय तुझी चुन्याच्या 15-20 पुड्या आणतो आणि चांगली हेअर डाय करतो. पहा याची हेअर डाय. भाऊ, हा अरे तो तुरा बरोबर आहे का फेट्याचा? आहे तुरा. पहिल्या लग्नापासून चालू आहे तुरा. तो कसा मोराच्या तुऱ्यावानी चमकला पाहिजे बर का. चमकतो. भाऊ, हा अरे अरे मी आता माझं वय झालं. बरोबर आहे. पिकलं पान कधी गळून पडन त्याचा भरोसा आहे का? बर पिकल्या पानाला आम्ही गळून देणार नाही. मग आम्ही त्याच्यावर गोल मारून त्याला जाळून मारू, पण गळून देणार नाही. या बाई ही मंडवळी एकदा का घरात घुसली, अशी का ढवळा ढवळ करी ती. सासऱ्याचं मंडवळी ती, सासूचं मंडवळी ती, दिराचं मंडवळी ती, सगळी ढवळा ढवळ करून देती आणि आल्हाद नवऱ्याला घेऊन वाहिली निघून जाते.
पण याचं काय सोयीनं मंडवळी ना यांनी 7 मंडावळ्या खाल्ल्या ही 8वी हिचं काय होईन तो हो भाऊ चांगली पक्की बांध बर का बर चांगली जरा पक्की बांध आता सुटली नाही पाहिजे आता नाही सुटायची चांगली आयुष्याची गाठ बांध हा हा आयुष्यात बांधली भाऊ हा जरा मला चांगला सजव बर का हा चांगला सुजावला तुम्हाला सुजूनच न्यायचा ही घ्या कचेरी कटेरी मग असं सांग ना कटेरी कचेरी म्हणल्यावर कोर्टन कचेरीला लय विचकतो तू यांना सर्वांना सांगितलं जे म्हाताऱ्याचं 8वं लग्न आहे बरोबर आहे आणि कुशाल म्हणतो कचेरी हा मला कोर्टन कचेऱ्याचं लय वावड आहे तुला माहिती आहे ना बरोबर आहे. आता आपल्याला लग्नाला जायचं लग्नाला जायचं पण त्या नवरीच्या कलावऱ्या आहे ना हा त्याला ताई ठे बाबा अरे त्या जरी असल्या ताई बर तर तुम्ही दोघं खेळा ना त्यांच्या संग फाईट त्याचा फाईट वर लय जोर आहे अरे ताईट म्हणजे खेड्यातल्या पोरी आहे गाणे म्हणायला लय चॅम्पियन आहे अरे तुम्ही दोघं काय कमी चॅम्पियन आहे का आम्ही दोघं तर लई चॅम्पियन आहे तुझे 7 लग्न करून आणले कोणाला समजून दिलं नाही आता 8वं सुद्धा करून येणार आम्ही क्लिअर